राजांच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अशूरच्या राजाने सर्व देशावर स्वारी केली आणि शम्रोनास जाऊन तो 3 वर्षे वेदा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी अशूरच्या राजाने शम्रोन सर केले व इस्रायल लोकांस अशूर देशी नेऊन अल्लह व हाबोर येथे व गोजान नदीतरी आणि मेघांच्या नगरातून वसविले. याचे कारण असे की इस्रायलाचा देव परमेश्वर याने त्यास मिसर देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते. तरी त्याच्या विरुद्ध त्यांनी पाप केले आणि अन्य देवांची पूजा केली व ज्या राष्ट्रांस परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम आणि इस्रायलांच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे आणि द्राष्टे यांच्याद्वारे इस्रायल आणि यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून द्या आणि तुमच्या पूर्वजांना मी जे नियमशास्त्र पाळावयास फरमावले होते आणि जे नियमशास्त्र माझे सेवक संदेष्टे यांच्या मार्फत मी तुम्हाकडे पाठवले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा आणि नियम पाळा. इतके असूनही ते ऐकेनात. तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याच्यावर विश्वास न ठेवता मानठाट केली त्याप्रमाणे त्यांनी केले. त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेले त्याचा करार आणि त्यास पडवलेले त्याचे निर्बंध यांचा त्यांनी अवहेर केला. त्यामुळे परमेश्वर इस्रायलावर अति कोपायमान झाला. त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले. यहुदाचा वंश खेरीज करून कोणी उरला नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस? अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पाहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यात तुला स्पष्ट दिसेल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.